हाय हॅलो नमस्कार. तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, मुंबईची शान असलेला झणझणीत वडापाव आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत. अगदी सोपी आणि खूपच चविष्ट रेसिपी आहे आणि तुम्ही फुल व्हिडिओ वॉच करा तरच तुम्हाला समजेल. मी 1.25 किलो बटाटे घेतले आहे. कुकरमध्ये शिजत टाकले होते. हे बघा, बटाटे शिजून झाले आहेत. मी मसाला करण्यासाठी 10-12 मिरच्या घेतल्या आहेत, लसूण घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, अद्रक घेतला आहे. बघा, मसाला करते, पाहू शकता. मिरच्या टाकल्या, अद्रक टाकते बारीक कापून. हे बघा, कोथिंबीर टाकली, जिरं टाकायचं, बटाटे शिजले आपले, पाण्यातून काढून सोलून घेतले. तर हे बघा, असे मॅश करून घ्यायचे. धने टाकले, आता आपला मसाला तयार केलेला त्या भाजीमध्ये टाकून घ्यायचा. कढई ठेवली आहे, कढईमध्ये तेल टाकलं आहे, राई टाकली आहे. राई चांगली तडतडून द्यायची छानपैकी, म्हणजे सुगंध छान येतो. कढीपत्ता टाकला आहे. आता तो मसाला तयार केला, जो बटाट्यावरती टाकलेला मिरचीचा ठेचा, तो परतून घ्यायचा छानपैकी कढईमध्ये. हे पहा, मस्त, म्हणजे त्याचा कच्चापणा मिरचीचा, लसणाचा, अद्रकचा निघून जातो आणि टेस्ट छान येते वडापावला. हे बघा, हळद टाकली, किंचित हळद टाकायची, जास्त नाही. हे बघा, असं छानपैकी परतून घ्यायचं. आता तो मसाला बटाट्यावरती टाकून घ्यायचा. पाहू शकता, त्याच्यावरती कोथिंबीर टाकली आहे कापून. चवीनुसार मीठ टाकलं आहे. आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं. हे बघ, असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं. हे बघा, आता मिश्रण आपलं छानपैकी मिक्स झालं आहे. सर्व ठेचा भाजीला लागला आहे. आता मी गोळे करून घेत आहे, हातावर असे चपटे करून. पाहू शकता तुम्ही, मी दाखवल्याप्रमाणे. जर त्या ठेचामध्ये आपण जर भाजी परतली तर कधी कधी वडापाव फुटण्याची पण शक्यता असते, म्हणून भाजी कधी तेलात परतायची नाही. बटाटे तेलात परतून नाही घ्यायचे. आता मी पातेलं घेतलं, त्याच्यामध्ये 1/2 किलो चण्याचं पीठ टाकलं, 2-3 चमचे तांदळाचं पीठ टाकलं आहे. पाहू शकता तुम्ही. चवीनुसार मीठ टाकलं थोडंसं, आपण भाजीतही टाकलं आहे म्हणून बेताने मीठ टाका. थोडीशी किंचित हळद टाकली आहे. आता छानपैकी मिश्रण चण्याच्या पिठाचं कालवून घ्यायचं, त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. हे बघा,
असं छानपैकी हलकं होईपर्यंत पीठ मिक्स करून घ्यायचं, फेटून घ्यायचं. हे बघा मी दाखवल्याप्रमाणे, म्हणजे वडे हलके होतात. आता मी तेल ठेवलं आहे तळण्यासाठी. बघा तेलही कमी टाकलं आहे मी, ह्याच्यात सोड्याचा वापर केलेला नाही. हे बघा तेल गरम झालं आहे. मी थोडंसं टाकून बघते तेल गरम झालं आहे का. आता मी वडे तळायला घेत आहे. बघा सर्व मिश्रणाचं बटाट्याच्या भाजीला लागलं पाहिजे चण्याच्या पिठाचं. बघा दाखवल्याप्रमाणे. बघा हे बघा कुठेही चण्याचं पीठ पसरत नाही आहे. बघा बघू शकता तुम्ही. हे बघा, आणि त्याच्या झाऱ्याने त्याच्यावर तेल हे टाकत राहायचं. बघा पाहू शकता. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ फुल वॉच करा. बघा पाहू शकता तुम्ही. वड्याला सोनेरी टेक्स्चर आहे. बघा किती छान टेक्स्चर आले वड्यांना. हे बघा पाहू शकता तुम्ही. सोनेरी वडे तळले गेले आहेत आणि छानपैकी. आणि कढई आपली खूप छान राहिली आहे. त्याच्यामध्ये पीठ वगैरे कुठेच पसरलं गेलं नाही आहे. बघा किती छान वडे तळून झाले आहेत. आता मी तुम्हाला कसे वडे हे केलेत ते दाखवते. पाव कापून घेतला आहे. मी मेयोनीज टाकून घेत आहे. मेयोनीज वडापाव दाखवते एक. बाहेर खाण्यापेक्षा घरात स्वच्छ आणि छान आणि सुंदर करून खा. हे बघा याच वड्याला आपण बाहेर 60 रुपये देतो. खाली मेयोनीज टाकून दिलेला असतो. हे बघा आता त्यात वडा ठेवला आहे. बघा मस्त. आणि तुम्हाला चटणीची जर रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला. मी वडापावची चटणीची रेसिपी पण टाकेल. हे बघा किती सुंदर झाला आहे. आता दुसरा चीज दाखवते. चीज वडापाव. हे पहा आहे की नाही बाहेरच्या वडापावसारखं. काय ह्याच्यात कमी आहे. हे बघा चीज फुल बसत नव्हतं म्हणून मी अर्ध करून टाकलं. हे पहा खूप सुंदर वडापाव झाला होता. टेस्ट इतकी भारी झाली होती. तुम्ही नक्कीच करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा कसे झाले वडापाव. हे बघा एक साधा वडापाव, एक मेयोनीज वडापाव, एक चीज वडापाव दाखवला. आता मी दुसरी पण बॅच तळायला टाकली होती. हे पहा दुसरे पण बॅचचे वडे किती छान झाले आहेत. पाहू शकता तुम्ही. बघा कुठेतरी तेलामध्ये चण्याचं पीठ पसरलं गेलं आहे का. बघा बघू शकता. कुठे वडा फुटला आहे का बघू शकता तुम्ही. बाहेरच्यापेक्षा पण अति सुंदर झाले होते आणि खायला पण चविष्ट लागत होते. तुम्ही करून बघा तर माहिती पडेल आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा तिसरी पण बॅच टाकली मी. हे बघा किती सुंदर वडे झालेत. बघा पाहू शकता तुम्ही टेक्स्चर वगैरे वड्यांचं. बघा बघू शकता. मग या मंडळी आता वडापाव खायला जाता जाता सबस्क्राईब करा.